श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय तृतीया 10 मे रोजी आलेली आहे आणि त्या दिवशी शुक्रवार आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे. अक्षय तृतीयेचा सण हा सुद्धा माता लक्ष्मीचा सण आहे आणि या कारणामुळे आपल्याला अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये काही गोष्टींचा समावेश करायचा आहे. तर या गोष्टी कोणत्या आहेत की ज्या आपण या पूजेमध्ये समाविष्ट केल्या पाहिजे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. महिलांनी काही कामं जी आहेत ती नक्की या दिवशी करायची आहेत. तर ती कोणती हेच आपण बघणार आहोत. सर्वात पहिलं, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपली आंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या दरवाजामध्ये मुख्यद्वारामध्ये एक मातीचा दिवा लावायचा आहे. मातीचाच दिवा आपल्याला लावायचा आहे, कारण जेव्हा दिवाळी असते तेव्हासुद्धा 5 असेल तरीसुद्धा आपण मातीचेच दिवे लावतो आणि या मातीच्या दिव्यांना तितकंच महत्त्व आहे. पूर्वापार काळापासून चालत आलेली ही आपली संस्कृती आहे, तिच्यामध्ये मातीच्या दिव्यांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. त्यामुळे आपल्या घराच्या मुख्यद्वारावरती तुम्ही साफसफाई करून घ्या. त्याचबरोबर हा दिवस जो आहे तो पितरांसाठी महत्त्वाचा असतो, म्हणून सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या मुख्यद्वारावरती आलेले जे पितर असतात त्यांच्यासाठी थोडंसं पाणी जे आहे ते मुख्यद्वारावरती आपल्याला शिंपडायचं आहे. किंवा मग एक तांब्याभर पाणी असेल तर तेवढं का होईना, पण आपण आपल्या मुख्यद्वारावरती म्हणजे जेवढा तुमचा जागा असेल तेवढ्या जागेवरती तुम्हाला पाणी जे आहे ते टाकायचं आहे, ज्याने आपले पितर जे असतात ते तृप्त होतात. त्याच्यानंतर हळदीचं लेपन करायचं आहे. याच्यानंतर आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला एक मातीचा दिवा नक्की लावायचा आहे. या दिव्यासाठी तुम्ही कोणतंही तेल घेऊ शकता, परंतु दिवा जो आहे तो मातीचा असावा. दिव्याचं तोंड जे आहे ते पूर्व दिशेला असलं तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मिठाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं, कारण मीठ हे समुद्रातून उत्पन्न झालेलं आहे आणि लक्ष्मीसुद्धा समुद्रकन्या असल्यामुळे मीठ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे असं मानलं जातं. त्याच्याचमुळे आपण जेव्हा पण घरामध्ये मीठ सांडतं तर तेव्हा त्याला पायाखाली टाकत नाही किंवा पायाखाली येऊन देत नाही, ते लगेच भरून आपण त्याला पाण्यामध्ये विसर्जित करून देतो. कारण का तर मिठामध्ये लक्ष्मी असते. या कारणामुळे आपण मीठ जे आपलं असतं तर त्याची पूजा आपल्याला आपल्या देवघरामध्ये या दिवशी नक्की करायची आहे. एक वाटीभर आपण मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते आपण आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये ठेवायचं आहे. नंतर तुम्ही या मिठाचा वापर आपल्या अन्नामध्ये करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या समजल्या असतील की काय करायचं आहे. तिसरी गोष्ट, आपल्या देवतेंना किंवा लक्ष्मी मातेला अजून एक वस्तू प्रिय आहे, ती म्हणजे कापूस. कापसाची वात बनवून आपण माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना या दिवशी अर्पण करायचे आहे. याचं कारण काय असतं की कापूस हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. बाकीच्या दिवसांमध्ये नाही, पण अक्षय तृतीयेच्या दिवशी कापसाला खूप जास्त महत्त्व असतं. बाकीच्या दिवसांमध्ये रोज पूजेसाठी आपण कापूस वापरतोच, पण असा कापूस जो आहे तो घरी घेऊन येण्याला आणि तो पूजेमध्ये माता लक्ष्मीला कापसाची माळ म्हणजे काय वस्त्रमाळ अर्पण करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. त्याच्यामुळे तिसरी गोष्ट आपल्या महिलांना करायची आहे ती म्हणजे फुलांसोबतच आपल्याला माता लक्ष्मीला वस्त्राची माळ अर्पण करायची आहे. भगवान विष्णूंना वस्त्राची माळ अर्पण करायची आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला तुळशी मातेची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा, शक्य नसेल तर तेलाचा लावला तरी हरकत नाही. चांगली रांगोळी काढा आणि त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा करा. कारण शुक्रवारचा दिवस आहे. रविवारचा दिवस असला तर आपण पाणी घालू शकत नाही, पण शुक्रवारच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं आहे. तुळस ही विष्णुप्रिय आहे. भगवान विष्णूंचे आशीर्वाद जर पाहिजे असतील तर तुळशीसमोर आपण दिवा लावायला हवा. तुळशीला नित्यनियमाने पाणी घालायला हवं. तुळशीची पूजा करायला हवी. शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा तुळशीला नक्की घाला. जर तुमची तुळस तशा जागी नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच 11 प्रदक्षिणा घालत घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या झाल्या 4 महत्त्वाच्या गोष्टी. पुढची गोष्ट आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं ते आंब्यांना. पहिला आंबा जो आहे तो आपण अक्षय तृतीयेच्या दिवसापासूनच खायला सुरुवात करतो आणि या कारणामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण रस जो असतो त्याचा नैवेद्य म्हणजे रसपोळी किंवा मग
फक्त आंबा जो आहे, फळांचा राजा मानला जातो तो आंबा, आणि आंब्याचा सीझन जो आहे तो अक्षय तृतीयेच्याच कालावधीमध्ये येतो. आणि या कारणामुळे आपण आपल्या देवतांना जसा फळांचा नैवेद्य दाखवतो त्याच पद्धतीने आपल्याला आंब्याचा नैवेद्यसुद्धा आपल्या घरातील देवतांना अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की दाखवायचा आहे. तर या 5 गोष्टी आहेत, या आपल्याला न चुकता न विसरता करायच्याच आहेत. आणि या अगदी सोप्या गोष्टी आहेत, म्हणजे ह्या आपण सहजरित्या करू शकतो. कोणत्याही प्रकारचा खर्च याच्यासाठी येणार नाही किंवा मग कोणत्याही प्रकारची एक्स्ट्राचं काहीच करायचं नाही. जे काही आपल्या घरामध्ये आहे त्याच गोष्टींमध्ये आपल्याला या सेवा ज्या आहेत, या गोष्टी ज्या आहेत त्या करता येणार आहेत. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातंच. पण आता प्रत्येकजण काही सोनंच खरेदी करतं असं नाही. पण या दिवशी जर सोनं, चांदी काहीही गोष्टी खरेदी केल्या तर त्या क्षय पावत नाही, त्या अक्षय वाढत जातात. आणि या कारणामुळे तुम्ही जर काही खरेदी करू शकत नसाल तरीसुद्धा तुम्ही जर काही गोष्टी दान केल्या तर त्याचं पुण्यफळ आपल्याला नक्की मिळतं. तर या दिवशी आपण कुठलं दान करू शकतो, तर या दिवशी तुम्ही वस्त्रदान नक्की करू शकता. वस्त्रदान करत असताना लक्षात ठेवा, दुसऱ्यांना कपडे दान करत आहात, अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करत आहात, तर नेहमी चांगले घालण्यायोग्य असेच कपडे दान करावेत. दुसरी गोष्ट आहे, आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नदानसुद्धा करू शकतो. अन्नदान हे गरजू व्यक्तींना आपल्याला करायचं आहे. ज्या व्यक्तींना गरज आहे अशा व्यक्तींना जेवायला देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी हे कर्तव्य पार पाडून किंवा अन्नदान करून आपण आपलं पुण्यामध्ये वाढ करून घेऊ शकतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतात, प्रत्येकाला थंड पाण्याची आवश्यकता असते. अशा वेळी ज्या व्यक्तीला गरज आहे अशा व्यक्तीला पाण्याने भरलेला माठ जो आहे तो तुम्ही दान करू शकता. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे ते म्हणजे बॉटलमध्ये सुद्धा तुम्ही पाणी जे आहे ते दान करू शकता. अशा पद्धतीच्या या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नक्की या दिवशी दान करू शकता. आता यातून जे काही शक्य असेल ते नक्की दान करण्याचा प्रयत्न करा. छोटा माठ असेल, मोठा माठ असेल तरीसुद्धा तुम्ही ते दान करू शकता. चप्पल दान करू शकता, एखाद्या व्यक्तीला चप्पलेची गरज असेल तर चप्पल दान करू शकता, छत्री दान करू शकता. ज्या गोष्टी उन्हाळ्यामध्ये उपयोगाला येतात अशा गोष्टी तुम्ही नक्कीच दान करू शकता. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.